अदिती, अदिती, हे बघ, विसर सगळं. जे काही झालं ते झालं. आणि अशी हिरमुसल्यासारखी राहू नकोस, मला नाही आवडत. मला खूप ऑकवर्ड वाटतंय जय. आज तू मध्ये पडला नसतास तर ती रजनी गप्प होणं शक्य नव्हतं. पण तू तिला जे काही बोललास तिला वाईट वाटलं असणार रे. अदिती, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही घडलंय त्याला तू जबाबदार आहेस असा विचार करणं बंद कर. तर ज्या गोष्टींचं क्रेडिट घ्यायला पाहिजे तेव्हा गप्प बसतेस, तेव्हा काही बोलत नाहीस. आणि मग ह्या अशा गोष्टी अंगावर ओढवून घेतेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रजनीला मी जे काही बोललो त्याचा तुला का वाईट वाटतंय? ती काय तुला कमी बोलली का? ते चालतं का? अदिती, तू काही कमी काम केलेलं नाहीयेस. तसं नाहीये जय. पण रजनी जे काही बोलली त्यातल्या काही गोष्टी खऱ्या होत्या. खरंच माझे मधले काही दिवस अण्णांच्या आजारपणात गेले ना. अगं, पण तू असा का विचार करतेस की तू जिंकणं डिझर्व करत नाहीस का? तर त्या रजनीला या गोष्टीचा त्रास होतोय म्हणून? जय, तसं नाहीये. पण हे बघ अदिती, खर तर मला मनापासून खूप आनंद झाला होता तू जिंकली असे ऐकून. हे बघ, मी या स्पर्धेतनं बाहेर आहे त्यामुळे मला त्याचा काही मोबदला मिळणार नाहीच. जे काही पैसे मिळणार होते त्यातनं आपल्या कर्जाचे हप्ते सुटले असते. दिवाळी आली आहे, पुढच्या महिन्यात अण्णांच्याही काही टेस्ट करून घ्यायच्या. दिवाळीत काका काकू चिनू घरातल्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी खरेदी करायच्या. बघ, तू जिंकण्याचा आनंद आहेच, पण पैशांची पण गरज आहे ना आपल्याला. हे पैसे मिळाले तर काही प्रमाणात आपल्यावरचं टेन्शन कमी होईल. अगं, पटतंय का? खरंय तुझं. काकूंसाठी मला मस्त साडी घ्यायची आणि वहिनींसाठी सुद्धा घ्यावी लागेलच ना. वा, छान. कर, सगळ्यांचा विचार कर. आणि स्वतःचा विचार कधी करणार? मला तर आठवतही नाहीये मी तुला शेवटची साडी कधी घेऊन दिली होती. हा, असं काही नाही. आता तुला आठवत नाहीये हा तुझा दोष आहे. पण माझा नवरा माझे खूप लाड करतो. हो, मग मला सांग, मी कधी घेऊन दिली होती तुला शेवटची साडी? अरे, असं काय करतोस? विसरलास? याच संक्रांतीला नाही का काळी साडी घेऊन दिली होतीस मला? अरे, ती संक्रांत, आता दिवाळी आली तोंडावर. किती महिने होऊन गेले. ठीक आहे ना. मला तर आता तुझ्यासाठी शॉपिंग करायचंय. आणि आज जर खरंच मी स्टार ऑफ द सीझन झाले ना तर जाता जाता तुझ्यासाठी मस्त शर्ट पॅन्ट घेऊया. अदिती, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुई, अगं परत कसलं कॉंग्रॅट्स करतेस? आणि मी रजनीला नाही का म्हणाले, अजून ऑफिशियल अनाउन्समेंट नाही झाली. असू दे ग, मला तर तूच विनर हवी आहेस. बरं ऐक ना, जय काही बोलला का? म्हणजे माझ्याबद्दल काही? नाही अगं, तो सहजच. चला चला, सरांनी सगळ्यांना बाहेर बोलवलंय. अदिती मॅडम, बेस्ट ऑफ लक. आज तुम्हाला एक आनंदाची बातमी कळणार आहे. चला. रजनी, आता सर येथील अनाउन्समेंट करतील आणि त्यांच्या निर्णयावर जर तुला काही प्रश्न असतील
तर तू सरळ त्यांना विचार. हो, म्हणजे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला तिथल्या तिथे मिळतील. आणि हे अनाउन्स होईपर्यंत आणखीन काही गोंधळ घालू नकोस. आधीच्या कॉम्पिटिशनमुळे सगळा गोंधळच सुरू आहे. हो, तेव्हा सुद्धा आऊ आणि सरांनी आपल्याला समजून घेतलं होतं. आता परत आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास नको, नाही का? मी कुणाला त्रास देण्यासाठी बोलत नाही काही, पण माझा प्रश्न एवढाच आहे की जर मी विनर असते आणि हेच माझ्या बाजूनी बोलायचं असतं तर बोलला असतात तुम्ही. तुमची बाजू घ्यायची गरजच पडली नसती रजनी मॅडम, कारण आदिती मॅडमने असं भांडणच केलं नसतं. साई प्रसाद, जे काय नाव असेल ते, तुला माहित नाही आहेत काही गोष्टी, मध्ये बोलू नकोस. माहित नाही पण मला साई प्रसाद. रजनी मॅडम, साई प्रसाद, तुमची जी काही भांडणं आहेत ना ती नंतर करा. हा, अविनाश सर आणि वहिनी साहेब आता येतीलच. सर आता विनर अनाउन्स करणार आहेत ना, तेव्हा सगळ्यांनी शांत राहा. ओके? हॅलो एव्हरीबडी. मला तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करायचंय. तुम्ही प्रत्येकाने खूप मेहनत घेतलीत आणि ही स्पर्धा रंजक केली. आणि महत्वाचं म्हणजे अगदी स्पोर्टिंगली ही स्पर्धा खेळलात. आता विनर कोण आहे हे अविनाश डिक्लेअर करेल, पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण विनर आहात. ही कॉम्पिटिशन कोण जिंकतं आणि कोण हरतं ही गोष्ट माझ्यासाठी खरंच महत्वाची नाहीये. माझ्यासाठी महत्वाचं हे की तुम्ही प्रत्येकाने स्वतःचे 100% दिले आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आपल्या सगळ्या हनीमून टूर्स फुल झाले. मी ही स्पर्धा सुरू केली कारण मला प्रत्येकाचं कॅलिबर बघायचं होतं. तुमचा बॉस म्हणून ते मला माहिती असणं गरजेचं वाटलं आणि या स्पर्धेमुळे मला असं कळलं की माझी सगळी माणसं, माझा सगळा स्टाफ बेस्ट आहे. अशी माणसं कधीच कोणाला मिळणार नाही. आता स्पर्धा म्हणली की कोणीतरी एक जण विनर असणारच. त्यामुळे बाकीच्यांनी आपण हरलोय असं अजिबात समजू नये. जसे आऊ म्हणाली तसंच माझ्यासाठी तुम्ही सगळेच जण विनर आहात. तर आता मी विनर अनाउन्स करतो आणि स्टार ऑफ द सीझन आहे मिस रजनी. मिस रजनी, अभिनंदन. खरं तर तुमच्या आणि मिस दाभोळकरांच्या काउंटमध्ये फार अंतर नव्हतं, पण शेवटी तुम्ही बाजी मारली आणि फायनली तुम्ही स्टार ऑफ द सीझन झालात. आज मी फक्त विनर डिक्लेअर केलाय, पण लवकरच तुम्हाला त्याचं बक्षीसही मिळेल. रजनी, अगं काहीतरी बोल. अभिनंदन. म्हणजे काय मला कळतच नाही काय.
अशीच प्रगती करत राहा. Keep it up. कॅरी ऑन. Congratulations, Rajni. You deserve this. अभिनंदन. तू खरंच आज प्रूव्ह केलंस की तू एकदा मनावर घेतलंस की कुठलंही काम तू पूर्ण करतेसच. रजनी मॅडम, अभिनंदन. थँक्यू. नवरे चांगले चांगले कुठे चाललाय सगळे कामं टाकून? नवरे साहेब, मी असं कधी कामं टाकून बाहेर गेलोय का? बाहेर चाललोय कामासाठी. कसलं काम आहे? तुम्ही का अशी चौकशी करताय? आणि काय नवरे साहेब तुम्ही काय कसले हवेत बाण मारताय? म्हणजे कॉन्फिडेन्शियलच्या नावाखाली तुम्ही जे काय हवेत बाण मारताना त्याला काय तोडच नाही. काय न्यूज दिली तुम्ही? पोकळ निघाली ना तुमची न्यूज. नाही म्हणजे मी ते आपलं आता काय बोलून उपयोग आहे का? पण मला सांगा, अशा बातम्या द्यायच्याच कशाला? आदिती मॅडमला नाही तर रजनी मॅडमला मिळालं ना बक्षीस. नाही, मी मुद्दामच खरं नाही सांगितलं. आता सारवासारव करून काय उपयोग आहे का नवर साहेब? कमाल आहे तुमची. तुमच्या एका बातमीमुळे दुसरं महाभारत घडलं असतं इकडे थोड्या वेळापूर्वी. हो, हे बघ तांगडे, तुझी वायफळ चर्चा बंद कर. तुझी अक्कल माझ्या समोर नको चालवूस. हे बघ, मी मगाशी जे विचारलं ना त्याचं उत्तर दे. कुठे चालला होतास? बाहेर काय काम आहे तुझं? मी मिठाई आणायला चाललो होतो बाहेर. आऊसाहेबांनी सांगितलं होतं. मग मी घेऊन येतो. का? मी आणतो ना. नाही वाटलं तर तुम्हाला बिल देतो मी. हे बघ, वर तोंड करून बोलू नकोस. जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. पण तुम्हाला का जायचंय बाहेर? म्हणजे ते आपला असाच बाहेर जाऊन येतो. तुला दात काढायला काय झालं? रजनी मॅडम तुम्हाला शोधत असतील म्हणून बाहेर जाताय ना? काय? नाही रे, मी नाही घाबरत कोणाला. काय काय म्हणाला? घ्या, रजनी मॅडम आल्या. नवर साहेब, तुम्ही आता छान गप्पा मारा. मी येतो. चांगले कळलंय. मी जातोय. हा, अभिनंदन अभिनंदन रजनी मॅडम, शेवटी बाजी मारलीत. कसं काय जमतो नवरे तुम्हाला? तुमच्याकडे जर पक्की माहिती नव्हती तर कशाला दवंडी पिटत बसला होतात ऑफिसमध्ये? तसं नाहीये मॅडम. काय मला मनापासून वाटत होतं की तुम्ही जिंकावं. पण काय झालं? काय झालं? आदिती मॅडम होत्या ना कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या बरोबरीनं. अविनाश सर सुद्धा नाही का म्हणाले मगाशी? काहीच कसं वाटत नाही हो नवरे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे आतमध्ये काय झालं? तुमच्या या एका छोट्या चुकीमुळे केवढे वाद झाले आतमध्ये माहितीये तुम्हाला? माझ्यामुळे? मी थांबा, काहीही बोलू नका. विचारही करू नका काही बोलायचा. आता फक्त ऐका मी काय बोलतेय ते. तुमच्यामुळेच झाले हे सगळे वाद. तुम्ही चुकीची बातमी दिलीत आणि म्हणून घडलं हे सगळं. नवरे, यापुढे जर अशा चुकीच्या बातम्या ऑफिसमध्ये पसरवल्यात तर मी तुमची कंप्लेंट अविनाश सरांकडे करेन. हा, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी एखादी गोष्ट करायची जर ठरवली तर मी ती तुम्ही पूर्ण कराल.
घ्या. गडबड आहे का काही? नाही. नवरे काय खरं नाही तुमचं. अस्वस्थ असता हल्ली बरेच तुम्ही. मी कुठे काय? फोनवर बोलत असता सतत कोणाशी तरी. काय कोण आहे? कोणाशी बोलता एवढं? नाही ते माझे पर्सनल कॉल्स असतात. अच्छा, याच्यामध्ये जरा पर्सनली लक्ष घालायला पाहिजे मला असं वाटतंय. काळजी घ्या. रजनी मॅडम पेढे दे ना, काकांना दे ना. दे. ठीक आहे, पेढा. कसले पेढे? रजनी मॅडम स्टार ऑफ द झाल्या ना, म्हणून आवसासाठी मागवले होते. अच्छा, बरं. बर बर. तांगडे आण ते पेढे. कुणाला काही आनंद वगैरे झाला नाहीये मी विनर झालीये त्याचा. आदिती विनर आहे कळल्यावर अभिनंदन अभिनंदन चालू होतं सगळ्यांचं. आणते. अरे तसं काही नाही. तसंच आहे काका. अरे नाहीये तसं का. तिथे मला नाही तांगडे नको राहू दे. एक मिनिट, मला 2 पेढे दे. 2 पेढे दे. 2 पेढे घेतले. तांगडे मला सुद्धा 2 पेढे. हा, एक नंदिनीच्या वाटचा आणि एक माझा. ठीक आहे, 1 2. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अभिनंदन रजनी, तुला अशीच अनेक प्रमोशन्स मिळू देत. खूप प्रगती कर. थँक्यू सारिका. तांगडे तांगडे आलं काय मॅडम? अभिनंदन. थँक्यू. जय. जय सॉरी ना, मला कळलंय मी उगाच एवढी चिडचिड केली, उगाच बोलले. आय एम सॉरी. जय. घे. अगं स्टार ऑफ द सीझन झाले ना मी, असं काय करतेस? घे ना. आदिती सोड ना. नवऱ्यांमुळे झाला हा सगळा गोंधळ. त्यांनी चुकीची माहिती दिली ना, म्हणून झालं सगळं. सोड ना आता. तू का मूड ऑफ करतेस? स्पॉटिंगली घे ना तू पण. अगं आणि तसही तू विनर होणारच नव्हतीस. म्हणजे मीच होणार होते. माझे क्लायंट्स जास्तच होते ना. घे. रजनी मॅडम, मगाशी तुम्ही जे बोलत होता ना ते मला आता पटलंय. म्हणजे तुम्हीच विनर व्हायला पाहिजे होतं. आत्ता कळलं तुला? हा, अहो आजकाल कॉम्पिटिशनला काही अर्थच नाहीये. तुमचं करेक्ट आहे. सगळं मॅनिप्युलेटेड असतो. तुम्हाला सुद्धा माहित होतं की तुम्हीच विनर होणार आहे. म्हणजे तुमचा आत्मविश्वासच ते बोलत होता ना मगाशी. पण अचानक निर्णय कस काय बदलला म्हणून तुम्ही वैतागलात, नाही का? आणि तसंही खरे नंबर कोणी पाहिलेले आहेत? कोण काय कॅश करतं कोणाला कळतंय? खरंय खरंय. म्हणजे आजकालच्या जगात मेहनतीला काही किंमतच नाहीये. म्हणजे कसं आहे, आपण फक्त सगळ्यांच्या गुड बुक मध्ये यायचं, म्हणजे आधी काही विचार न करता लोकांना नावं ठेवायचे.
आणि नंतर आपलंच कौतुक करून घ्यायचं. एनिवेज, अभिनंदन. द्या पेढा द्या. पोटात दुखतंय का? नाही, माझं कौतुक झालं म्हणून विचारते. तसं नाही, मला पेढा खरंच लय आवडतो. त्याच्यामुळे अशा वेळेला कौतुक करायची संधी मी कधीच सोडत नाही. साई प्रसाद, सॉरी. एन्जॉय युअर सक्सेस. हो रजनी. अगं विनर कोणीही झालं तरी आपल्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स.